जिंतुरात भटक्या कुत्र्यांची पुन्हा दहशत. 3 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला. बालिका गंभीर जखमीला परभणी रुग्णालयात हलवण्यात आले. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील बलसा रोड परिसरातील जमीर कॉलनी येथे आज दिनांक 7 जून रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3.5 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी बालिकेवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलिशा फिरोज खान वय 3.5 वर्ष ही बालिका घरासमोर खेळत असताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढविला. कुत्र्याने बालिकेच्या चेहऱ्यावर, तोंडाजवळ तसेच कानाजवळ, थुडीजवळ चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. हल्ल्यामुळे बालकाच्या चेहऱ्यावर खोल जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिक व युवकांनी तात्काळ धाव घेत कुत्र्याला दूर हुसकावून लावले आणि जखमी बालिकेला उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उम्मे कुलसुम खाजा मजीद यांनी बालिकेवर तातडीने प्राथमिक उपचार केले. जखमेचे स्वरूप गंभीर असल्याने पुढील विशेष उपचारासाठी त्याला परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक मैदाने आणि रहिवासी वसाहतीमध्ये कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसून येतात. यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून नगर परिषद प्रशासनाने कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी एकदाच काही ठिकाणी नगर परिषदेने भटक्या कुत्र्यावर कारवाई केली, त्यानंतर नगर परिषदेला विसर पडला का, असा खडा सवाल संतप्त जिंतूरकर विचारत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.